लातूरमधील अहमदपूर तालुक्यातील 70 वर्षांचे शेतकरी स्वतःला बैलाऐवजी जुंपून घेत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ हा 2 दिवसांपूर्वी एबीपी माझानं दाखवला होता। त्याची गंभीर दखल घेत आज विधानसभेत या संदर्भात स्थगन प्रस्ताव मांडण्यात आला। अंबादास पवार असं या शेतकऱ्याचं नाव असून त्यांच्याकडे 6.5 एकर जमीन आहे। मात्र डोक्यावर 40,000चं कर्ज असल्यानं आणि बैलजोडी नसल्यानं स्वतः जुंपून शेत नांगरण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आली। मला जमीन आहे 4.5 एकर, ते मला परवडत नाही म्हणून ट्रॅक्टरने सगळं करायला परवडत नाही म्हणून मी काय केलो, स्वतः खांद्यावर जीव घेऊन मी कोळपिलो त्याला। कोणी झुंड म्हणते, कोणी कोळप म्हणते, मी कोळपिलो त्याला। कुळपून रानाची मशागत केलो मी, तरी मला रोजगार परवडणार झालाय, बैलाचा खर्च परवडणार झालाय म्हणून मी धंदा करतोय। पोरग पुण्याला राहते, उगा धंदा करते पुण्याला, काय बी मग त्याला बी परवडणार गेली ती, पण करावंच लागते काय तर। तेव्हा 4 पैसे देतय, येतय जातय, त्याची बायको 2 लेकरं माझ्या पैसे आहेत, त्यांच्या शिक्षणाचा खर्च आहे। हा, त्याच्या शिक्षणाचा खर्च देव सरकारनं आता आमच्यानं होईना गेलंय, त्याचं बी पूर्ण गेलंय। झालं ते कर्ज माफ करावं। किती कर्ज आहे? इतकी 40,000 आहे ते ह्याचं अंजमनचं। काहीच मिळालं आम्हाला, कुर्शीचं आमच्याकडे माणूसच आले, काहीच नाही आम्हाला, बी नाही, खात नाही, काहीच नाही। आलतेच बघा काल आणि परवा दिवशी आले आमच्या घरी, बातमी बघून आली। हा, ते बातमी बघून आले, आम्हाला कोण पुसला साहेब। एबीपी माझानं ही बातमी लावून धरल्यावर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी त्या शेतकरी दाम्पत्याशी फोन संवाद साधला आणि त्यांना आश्वस्त केलं। त्याआधी कोकाटेंनी माध्यमांना काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूया। त्या शेतकऱ्यांना बोलवून घेतलेलं आहे आणि कृषी अधिकाऱ्यांना सांगितलं की त्या शेतकऱ्याला लागेल ती मदत शासनामार्फत करण्यात येईल। पण ही अवस्था शेतकऱ्यांची तर त्यांनी आमच्या निदर्शनास आणून दिलं तर त्याच्यावरती शासन कारवाई करेल ना। आमच्या निदर्शनास आलेलं नाही, कुणी जर तो व्हिडिओ व्हायरल केलेला आहे, पण त्या संदर्भामध्ये त्या शेतकऱ्याला मदत करण्याची शासनाची भूमिका आहे। मी माझ्या अधिकाऱ्याला सूचना केलेल्या आहे की तात्काळ त्या शेतकऱ्यांना जाऊन त्यांना जी मदत पाहिजे ती मदत उपलब्ध करून देण्यात येईल।